ठीक आहे. ऑनलाईन मध्ये आणि या ठिकाणी बोर्डवरती लक्ष द्या. आपण आपला सेशन चालू करूया. स्टार्ट करत असताना जर बघितलं तर ऍक्च्युली आपण काय बघत आहे तर लाईव्ह प्रोसेस, बरोबर आहे. आणि हा व्हिज्युअल प्रत्येक सेशनला आपण कशाने चालू करतोय, व्हॉट इज अ लाईव्ह प्रोसेस. द प्रोसेस इज लाईक एक्सटेन्शन, ट्रान्सपोर्टेशन, व्हॉट एव्हर द रेस्पिरेशन, न्यूट्रिशन, बरोबर आहे, डायजेशन, all the combined together to do the job of body maintenance and keep organisms alive. So all these processes together we will call as the life processes. त्याच्यामध्ये जर बघितलं लाईफ प्रोसेस मध्ये आपण पहिली लाईफ प्रोसेस लर्न करत होतो ती म्हणजे तुमची न्यूट्रिशन, बरोबर आहे. न्यूट्रिशन म्हणजे काय हे आपण बघितलं. न्यूट्रिएंट म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलं. न्यूट्रिशन प्रोसेस आहे, न्यूट्रिएंट सबस्टन्सेस आहे, बरोबर आहे. ऑर्गॅनिझमचं कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या मेथडनं फूड ऑप्टेन करतात त्यावरून आपण ऑर्गॅनिझमचे दोन कॅटेगरी केलेल्या होत्या. कोणत्या होत्या स्नेहल, सांगा बघू. करेक्ट आहे, ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स कुणाला म्हणायचं? व्हेरी गुड, बरोबर आहे. द ऑर्गॅनिझम्स विच कॅन सिंथेसिस द फूड फॉर देमसेल्स बाय युजिंग द इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. सो दॅट ऑर्गॅनिझम्स विल कॉल्ड ॲज द ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स कोणत्या टाईपचं न्यूट्रिशन घडवून आणतात रे? बोला. आदित्य भंडारे. संपला विषय. ऑटोट्रॉप कोणते न्यूट्रिशन घडून आणतात? ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन, बरोबर आहे. आणि ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशनची डेफिनेशन बघितली. द काइंड ऑफ न्यूट्रिशन इन विच inorganic substances like CO2 and water is utilized to synthesize the organic food by using the process of photosynthesis. आणि फोटोसिंथेसिसला आपण जर बघितलं, क्लोरोफिल इज रिक्वायर्ड टू कॅप्चर द सनलाइट. यांच्यामध्ये डायजेशन प्रोसेस ऑकर होत नाही, कारण ब्रेकडाऊनची गरजच नाही. का गरज नाही? कारण सिम्पल सबस्टन्सेस करतात, सिम्पल सबस्टन्स डायरेक्ट ऍब्झॉर्ब करून घेतले जातात, ब्रेकडाऊनची गरज पडत नाही. त्यामुळं ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये डायजेशन प्रोसेसची रिक्वायरमेंट नाही. इफ वी टॉक अबाउट द हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन, व्हाट अबाउट द हेटेरोट्रॉप्स? द ऑर्गॅनिझम्स which cannot synthesize food for themselves, but they depend on the autotrophs and काय use the complex substances for the nutrition. Why we call the complex substances? हा, हा, नाही माझा क्वेश्चन कळला नाही तुम्हाला. आपण मी तुम्हाला जसं मगाशी बोलल्याप्रमाणे ऑटोट्रॉप्स काय करतात तर स्वतःचं कुठं काय करतात, त्यांना स्वतःच पाहिजे त्यासाठी काय करतात, सिंपल सबस्टन्स तयार करतात. परंतु जेव्हा ते स्टोअर होतं, ते स्टोअर होत असताना कशामध्ये स्टोअर होते? कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये स्टोअर होते. कशामध्ये स्टोअर होते? ते कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये स्टोअर होते. आणि म्हणून ज्या वेळेला हेटेरोट्रॉप्स ऑटोट्रॉप्स ती घेतात, तर ती घेत असताना त्यांना कसले सबस्टन्सेस मिळतात? कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस मिळतात. आणि दॅट्स वाय हिअर वी हॅव टू यूज द वर्ड कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस न्यूट्रिशन साठी यूज केले जातात. कोणामध्ये? हेटेरोट्रॉप्स मध्ये. आणि दिस टाइप ऑफ न्यूट्रिशन, त्याच्यापासून आपण जर बघितलं अशा टाइप न्यूट्रिशनला आपण काय बोलायचं आहे तर हेटेरोट्रॉपिकल मोड ऑफ न्यूट्रिशन. द काइंड ऑफ न्यूट्रिशन इन विच organisms do not have the ability to synthesize or make a food for themselves directly or indirectly, depends on the ऑटोट्रॉप्स, बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये सांगितलं शेर कभी घास नाही खाता, बरोबर आहे, परंतु हरिण खाता है ना. हरणं को कोण खाता है? शेर खाता है. सो शेर भी घास खाता है. सो डायरेक्टली दॅट्स वाय इनडायरेक्टली डिपेंड्स ऑन द ऑटोट्रॉप्स. अरे बरोबर आहे का? आणि त्यानंतर बघा आपण शेवटला एक फ्लोचार्ट बघितला की ज्या केसमध्ये हाऊ वी एक्सप्लेन द ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन, की ज्या केसमध्ये आपण बघितलं ऑटोट्रॉप्स युजेस द सिंपल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस CO2 and water to convert them into the complex high energy molecule called the carbohydrates. आणि या ठिकाणी दोन पॉईंट तुम्हाला सांगितलं होतं की प्लांट्स माणसासारखे हावरे नाही आहेत. जेवढी एनर्जीची गरज आहे ती एनर्जीची गरज कार्बोहायड्रेट भागवली जात्या. रिमेनिंग जो कार्बोहायड्रेट आहे तो काय केला जातो रे दिनेश? हा, स्टोअर केला जातो. करेक्ट आहे. द स्टोअर्ड फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट वी विल कॉल्ड एज द stored form of carbohydrates in a plants we will call as the starch, बरोबर आहे.
कुठे कुठे स्टोअर होते? राजू बोला, कुठे कुठे स्टोअर होते? ऑनलाईन मध्ये बोला डायरेक्ट. स्टीम रूट्स Very good. आणि लिक्विड. अरे ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट्स रे. सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जास्त कुठे स्टोअर होणार आहे? फ्रुट्स मध्ये. कुठे होणार आहे? फ्रुट्स, फ्लॉवर्स, स्टेम, लिव्ज. फ्रुट्स मध्ये पण असते, काळजी करून. सगळ्यात जास्त स्टेम मध्ये होतं, समजून घ्या. स्टेम मध्ये पण असते. ठीक आहे. तर त्या ठिकाणी सगळे काय करतात? स्टार्च फॉर्म तुमच्या कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जाणार आहे. वाय वी स्टोअर द कार्बोहायड्रेट्स in a plant? So why plants are stored the carbohydrates in the form of a starch? Why plants are stored the carbohydrate in the form of a starch? Question सांग. So meaning सांग, answer सांग. अरे बोला बोला लवकर. हा, हर्षवर्धन सुर्वे बोला. ताकद मिळाला. दुसरं की फिरले का यायचं? आया ना. फॉर फर्दर यूज. बरोबर आहे. माणसासारखं दररोज त्यांना गिळायला मिळत नाही. कधी कधी उपाशी राहायला लागतं. तर त्या ठिकाणी मग ते स्टोअर्ड फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट त्यांना युज करावे लागणार आहे फॉर द एनर्जी युटिलायझेशन. अरे बरोबर आहे का? आणि दिस इज नथिंग बट द रिझर्व्ड फॉर द फर्दर यूज ऍज अ इंटरनल एनर्जी. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा इथे पण माझ्यावर सगळं आपण बघितलेलं आहे. येस सर नो? रिमेंबर? येस सर. येस सर. आता लक्ष द्या. चलो पुढं ना. आता विषय कसा समजून घ्या. सिलेबसला हा पॉईंट नाहीये, परंतु मी टाकलाय गोळा म्हणून थोडस माहित पाहिजे. कारण जर आपण बघितलं पहिल्यांदा, तर आपण आता ह्याच्यामध्ये परत आपण यांचं कसं बघा ध्यानात ठेवा. स्टार्ट विथ लाईफ प्रोसेसेस. लाईफ प्रोसेसच्या अंडरमध्ये आपण गेलो न्यूट्रिशन. न्यूट्रिशनच्या अंडरमध्ये गेलो दोन टाइप्स कॅटेगरीज मध्ये, अलिट्रॉपिक न्यूट्रिशन, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. अलिट्रॉपिक न्यूट्रिशनच्या अंडरमध्ये आपण जायचं आता इकडे. So depending upon the source of energy used in the preparation of a food, allotropic nutrition is again divided into the two types: chemosynthetic nutrition आणि दुसरं आहे तुमचं फोटोसिंथेटिक न्यूट्रिशन. हा जरा फाउंडेशनचा पॉइंट आहे. ठीक आहे. 10वीचं फाउंडेशन आहे, त्याच्यामधला हा पॉइंट आहे. थोडंसं इम्पॉर्टंट आहे, माहित असावा. ठीक आहे. आजपर्यंत काही सिलेबसला कधी पडलं नाही, सिलेबसला पण नाही. केलं तरी करणं तर सोडून द्या विषय, तसा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. म्हणून माहित असावं. कारण अलिट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन सुद्धा दोन टाईप मध्ये घडते. म्हणजे ऍक्च्युली आता विषय असा आहे की तिथे जर बघितलं किंवा आपण जर अलिट्रॉपिक न्यूट्रिशनची डेफिनेशन बघितली, बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस म्हणलेला आपण. काय म्हणलं? बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. कारण सिलेबसला फक्त एकच आहे. परंतु अलिट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये की कोणत्या पद्धतीचे सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजेच सोर्स ऑफ एनर्जी म्हणजेच नथिंग बट फूड कोणत्या प्रकारचं युज केलं जातं, त्याच्यावरती हे दोन कॅटेगरी पडतात. कुणाच्या? अलिट्रॉपिकच्या. पहिला आहे केमोसिंथेटिक न्यूट्रिशन, दुसरा आहे तुमचं फोटोसिंथेटिक न्यूट्रिशन. हे जर असं मोठा डिटेल आपण सिलेबस बघायचं, थोडंसं याचा ओव्हरव्ह्यू बघू पहिल्यांदा. सो व्हॉट अबाउट द केमोसिंथेटिक न्यूट्रिशन? आणि केमोसिंथेटिक न्यूट्रिशन कुठे घडतं बघा. काय लिहिलं इथं? कळलं का? हे काय लिहिलं इथं? सी फ्लोअर. म्हणजे माहित आहे ना कुठं? समुद्राच्या तळाला. समुद्राच्या तळाला माझ्या मते तुम्ही जर बघितलं, डेप्थ ऑफ द सी माझ्या मते 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर असत्या. तिथपर्यंत तुमची सनलाईट खालीपर्यंत पोहोचू शकत नाही. मग तिथले ऑर्गॅनिझम कसे जिवंत राहतात? तर ते कोणत्या न्यूट्रिशन घडवून आणतात? केमोसिंथेटिक घडवून आणतात. कोणत्या आणतात? केमोसिंथेटिक. कारण साहजिक गोष्ट आहे, तुम्ही सुद्धा बघितल्याप्रमाणे न्यूट्रिशन कधी घडतं? जोपर्यंत लाईट पडत नाही तोपर्यंत साहजिक गोष्ट आहे, ठिकाणी काही जिवंत राहणार नाही. आणि इथं जर बघितलं सी फ्लोअरला सगळीकडे अंधार घुडूच असतो सगळीकडे, बरोबर आहे का नाही? तरी सुद्धा ऑर्गॅनिझम कसे जिवंत राहतात? तर बिकॉज दे कोणत्या टाईप न्यूट्रिशन करतात? केमोसिंथेटिक न्यूट्रिशन. काय आहे बघा. इन दिस मोड ऑफ न्यूट्रिशन organisms make use of a chemical energy released during the oxidation of simple organic compounds to prepare their food. Such organisms are called the chemoautotrophs that perform the process of chemosynthesis. Example: sulfur bacteria, iron bacteria. हिची नाव खतरनाक आहे, बरोबर आहे. नायट्रोझोमस बॅक्टेरिया एक्सेट्रा. आता तुम्ही जर या ठिकाणी जर बघितलं तर इथं बघा हायड्रोथर्मल व्हेंट मध्ये तुमचे गरम पाणी बाहेर येऊ शकतंय. हायड्रोजन सल्फाइड या ठिकाणी वॉटर शुगर आहे, मसेलचं. पण ठीक आहे, सिंपल मध्ये जर सांगायला गेलं तर कसं माहितीये का विषय या ठिकाणी, जी लाईट एनर्जीची गरज आहे, लाईट एनर्जीची गरज कोण भागवते? तुमचं हायड्रोजन सल्फाइड किंवा जे केमिकल्स आहेत त्या केमिकलचा युज करून
केमिकलचा यूज करून काय केलं जातं, तुमची जी प्रोसेस आहे ती घडवून आणली जाते. म्हणजेच अशी ह्या टाईपच्या न्यूट्रिशन मध्ये ऑर्गॅनिझम्स लाईट एनर्जीचा किंवा सोलर एनर्जीचा यूज करण्याच्या ऐवजी कोणता एनर्जी यूज करतात, केमिकल एनर्जी यूज करतात. परंतु कोणती केमिकल एनर्जी की जी रिलीज होते कुणाच्या मधनं, त्या ठिकाणी होणाऱ्या ऑक्सिडेशन प्रोसेस मधून जे काही. बरं, ऑक्सिडेशन कोणाचं, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. आता म्हणजे सर हे कसं काय घडतंय, तर विषय असा आहे, तेच म्हणलं सी फ्लोअरला तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट नसते कधी पण कुठलं, पण ते साहजिक गोष्ट आहे. खाली लावा आपल्या पूर्ण समुद्राच्या खाली आहे माहिती आहे ना, आणि ज्या ठिकाणी तिथं मूळ जमीन लागेल तिथं ते कंटिन्यू बाहेर पडत असते, परंतु स्मॉल प्रमाणामध्ये असल्यामुळे वरती ते जाणवून येत नाही. अरे बरोबर आहे का. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे तुमचं हायड्रोथर्मल वेंट म्हणजेच लावा रस जिथून गरम पाणी बाहेर पडतं, बरोबर आहे ना, किंवा हीट बाहेर पडती, तर त्या ठिकाणी काय होतं, कोणत्या प्रोसेस तुमच्या घडणार आहेत, ह्या तुमच्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेस घडणार आहेत. ऑक्सिडेशन कोणाच्यामुळे, तुमच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन झाल्यामुळं त्या ठिकाणी जे काही केमिकल रिलीज होतात त्या केमिकलचा यूज करून ही प्रोसेस घडवून आणली जाते. आणि ही प्रोसेस घडवून किंवा जे ऑर्गॅनिझम्स या प्रोसेस घडवतात त्या ऑर्गॅनिझम्सना आपण काय बोलायचं आहे, तर केमो ऑटोट्रॉफ्स परफॉर्म द प्रोसेस ऑफ केमो सिंथेसिस. बरोबर आहे. केमिकल्स मुळे तिथं फूडचं सिंथेसिस होतं म्हणून त्यांना काय बोलतो, केमो सिंथेसिस. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपची ऑर्गॅनिझम्स वापरतो असतात, तर सल्फर बॅक्टेरिया आहे, आयर्न बॅक्टेरिया, नायट्रोजन बॅक्टेरिया. लई मध्ये आपण ह्याच्यामध्ये जात बसणार नाहीये, तर जनरल माहित पाहिजे. केमोसिंथेटिक न्यूट्रिशन मध्ये जे केमो ऑप्टोट्रॉप्स आहेत किंवा जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते केमिकल एनर्जीचा यूज करतात. कुठली केमिकल एनर्जी, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर जी काय एनर्जी किंवा केमिकल्स रिलीज होतात त्यांचा यूज करून जे ऑर्गॅनिझम्स कोणतीही प्रोसेस घडवून आणतात, केमो ऑटोट्रॉप्स किंवा ही अल्ट्रॉपिक न्यूट्रिशन घडवून आणतात, त्या प्रोसेसला आपण बोलायचं आहे केमोसिंथेसिस किंवा केमोसिंथेटिक न्यूट्रिशन. म्हणजे ते जिवंत राहणार आहेत, मरणार नाही. समजले आहे का. येस सर. ओके. आता बघा इथे तुम्हाला दोन रिएक्शन छापल्या. बघा इथे काय वापरतात, सी शोअरला 6 कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे, वॉटर प्रेझेंट आहे, बरोबर आहे. परंतु इन्स्टेड ऑफ द वॉटर वी आर युझिंग काय वापरायचं आपल्याला, हायड्रोजन सल्फाइड. आफ्टर द रिएक्शन काय काय तयार झालंय, C6H12O6 शुगर. म्हणजे काय तयार झालंय, कार्बोहायड्रेट तयार झालाय, विच इज नथिंग बट इट इज युटिलाइज्ड फॉर द सोर्स ऑफ एनर्जी. बरोबर आहे ना. ग्लुकोज C6H12O6 ग्लुकोज आहे, कार्बोहायड्रेटचा फॉर्म आहे, तुम्हाला याच्याकडून मिळणार आहे. आणि there is another सल्फर कंपाऊंड त्या ठिकाणी 3H2SO4 पण तयार झालेलं आहे. याच्यामधलं ही रिएक्शन घडल्यानंतर काय तयार झालं, कार्बोहायड्रेट तयार झालेलं आहे. याचा युजच ते ऑर्गॅनिझम स्वतःच्या जीवासाठी करणार आहे. समजले आहे का. डाऊट नाही कोणाला, बघा जरा अजून एकदा रिएक्शन कडे बघा. डाऊट नाही, मला वाटतंय असायला पाहिजे. नाही बॅलन्स तर आहे, ते बॅलन्स तिकडे लक्ष नाही. इकडे बघा, तुम्ही कोणती प्रोसेस बघायला, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन बघताय. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये स्वतःच फूड स्वतःसाठी तयार करायचं आहे. इथे काय म्हणले आपण मागापासून, ऑर्गॅनिझम्स केमिकल एनर्जीचा यूज करून ग्लुकोजचा यूज करणार आहे एनर्जी भागवण्यासाठी. बघा हेच गंडवलं या ठिकाणी तुम्हाला. केमो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये सी शोअरला किंवा सी फ्लोअरला खाली बॉटमला काय काय आहे, या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे, वॉटर प्रेझेंट आहे. आणि बॅक्टेरिया, आपले बॅक्टेरिया नाही, कोणते बॅक्टेरिया, सल्फर बॅक्टेरिया. काय म्हणलाय, कारण तो त्याच्या बॉडीतून कोणतं केमिकल रिलीज करणार, हायड्रोजन सल्फाइड. असा बॅक्टेरिया की जो काय करतो, स्वतःच्या बॉडीतून केमिकल रिलीज करतो. म्हणून सल्फर बॅक्टेरिया काय म्हणले, तर हा आपल्या बॉडीतून काय रिलीज करणार आहे, हायड्रोजन सल्फाइड. तसं तिथं म्हणले आयर्न बॅक्टेरिया, आयर्न सल्फाइड, नायट्रोझोमस बॅक्टेरिया, नायट्रोजन सल्फाइड. कळते आम्ही काय बोलतोय. हे असले तुमचे बॅक्टेरिया आहे, तो बॅक्टेरिया काय करतात, स्वतःच्या बॉडीमधनं केमिकल रिलीज करतात. केमिकल रिलीज करून ह्या दोघांना एकत्र आणलं जातंय. आणि ते घडत असताना त्या ठिकाणी काय करतात, ग्लुकोजचा यूज करून स्वतःची एनर्जीची गरज भागवली जाते. आता समजलं. अरे येस सर नो. ऑनलाईन मध्ये झोपले काय. येस सर. येस सर. हा चलो नेक्स्ट.
लहानपणापासून आपण 8वी पासून शिकताय फोटोसिंथेसिस प्रोसेस, बरोबर आहे ना? अरे झालंय तुम्हाला, हे झालंय का? फोटोसिंथेसिस प्रोसेस. आता फोटोसिंथेसिस प्रोसेस कोणामध्ये घडत्या, तर ग्रीन प्लांट्स मध्ये घडत्या. तुम्ही जे 8वी पर्यंत शिकला ते सुरुवातीला आपण थोडंसं पहिल्यांदा ते लर्न करणार आहे, त्यानंतर जर आपण डिटेल मग एंटर करायचं, ठीक आहे? फोटोसिंथेसिस मध्ये जर बघितलं, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका ग्रीन प्लांटची रिक्वायरमेंट आहे. अरे येस ऑर नो, बरोबर आहे ना? त्या ठिकाणी जमिनीमध्ये दृश्य असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला सनची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे, कार्बन डायऑक्साईडची सुद्धा गरज आहे. एवढं सगळं असेल तर त्या ठिकाणी रिएक्शन घडून येणार आहे. अरे बरोबर आहे का? चलो, काय म्हणलंय बघा फोटोसिंथेसिस न्यूट्रिशन मध्ये, द ग्रीन प्लांट युजेस द सोलार एनर्जी ऍज अ सनलाइट टू सिंथेसिस द ऑर मॅन्युफॅक्चर. सिंथेसिस म्हणजेच काय? मॅन्युफॅक्चर देअर फूड इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजेच कार्बोहायड्रेट्स फ्रॉम inorganic compounds like CO2 and water in the presence of chlorophyll. हे सगळ्यात महत्वाचं वर्ड आहे माहिती का? इन द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. दिस प्रोसेस इज नोन ऍज द फोटोसिंथेसिस. आणि ह्या प्रोसेसला आपण काय बोलायचं आहे, तर फोटोसिंथेसिस बोलायचं आहे. बघा जरासं आता काय काय सांगितलं, ठीक आहे? हा बघा, हा काय म्हणते, द ग्रीन प्लांट काय आहे तुमचा, लक्षात ठेवायचं. द ग्रीन प्लांट युजेस सोलार एनर्जी पुढं फॉर मॅन्युफॅक्चरिंग किंवा सिंथेसिस द ऑर्गॅनिक फूड, नथिंग बट कार्बोहायड्रेट्स. बघा, ग्रीन प्लांट्स युजेस सोलार एनर्जी टू सिंथेसिस their food in the form of organic compounds. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कुठला तुमचा, कार्बोहायड्रेट. फ्रॉम इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. कोणकोणते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत तुमचं, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल विच इज प्रेझेंट इन द लिव्स. ठीक आहे, त्या लिव्स मध्ये ते प्रेझेंट असणार आहे. सो दिस प्रोसेस वी विल कॉल्ड एज द फोटोसिंथेसिस. समजले? आता इकडे ग्रीन प्लांट युजेस सोलार एनर्जी टू सिंथेसिस ऑर्गॅनिक कंपाउंड्स. रुको बेटा रुको, घोळ करू नका. Green plants uses solar energy to form their food in the form of organic compounds like carbohydrates from inorganic substances like CO2 and water in the presence of chlorophyll. And this process we will call as the photosynthesis. समजले आहे का? Yes, sir. Yes, sir. Okay. नेक्स्ट आता थोडं डिटेल बघा. अँड such organisms are performing this type of a process we will call as the photoautotrophs. इकडे केमिकल एनर्जी यूज होते, केमोऑटोट्रॉफ्स. इकडे फोटॉन्स म्हणजे लाईट एनर्जी यूज करतात. लाईट एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स असते, आपण टॉयलेट मध्ये फिजिक्सच्या बघितलेलं आहे. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज द फोटोऑटोट्रॉफ्स. फोटोसिंथेटिक न्यूट्रिशन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रीन प्लांट. म्हणजे वैशिष्ट्य असं आहे, जी तुमची फोटोसिंथेटिक न्यूट्रिशन प्रोसेस आहे ही ओनली अँड ओनली तुम्हाला कोणामध्ये पाहायला मिळणार आहे, ओनली ग्रीन प्लांट्स मध्येच पाहायला मिळणार आहे. कारण तिथे ती कॅरेक्टरिस्टिक त्याचा तो सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेस दुसऱ्या कोणत्याही ग्रीन कलर सोडून कुठल्याही बाकीच्या कलरच्या प्लांट मध्ये पाहायला मिळणार नाही. ठीक आहे. ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड ॲज अ बाय प्रोडक्ट ड्युरिंग द फोटोसिंथेसिस. सगळ्यात महत्वाचा आपल्याला कोण आहे, तर ऑक्सिजन. ज्यावेळेला फोटोसिंथेसिस प्रोसेस घडून येईल त्यानंतर त्या ठिकाणी
ऍज अ बाय प्रोडक्ट म्हणून कोणता इलेमेंट बाहेर पडणाऱ्या ठिकाणी ऑक्सिजन गॅस किंवा ऑक्सिजन इलेमेंट रिलीज होणार आहे. दिस इज द रिएक्शन ऑफ अ photosynthesis which is occurred during the process of a photosynthesis. 6CO2 plus 12H2O in the presence of a light called the plant enzyme. Plant enzyme म्हणजे क्लोरोफिल. दुसरं नाव क्लोरोफिलला. क्लोरोफिलला काय म्हणतात? प्लांट एन्झाईम. सकाळी आपण एन्झाईम बायो एन्झाईम बघितलं. कुणाला म्हणतात बायो एन्झाईम? सकाळी सांगा बघू. सकाळी बघितलं काहीतरी एन्झाईम्स बाबत आपण काहीतरी लर्न केलं. व्यवस्थित पाहिजे मला. बघा ट्राय करून. ते तू मोबाईल आणलायस? कोण आहे का? जर घरी लावून कोण सांगितलंय करायला पोचल्यानंतर? पोचलोय म्हणा व्यवस्थित. भाऊ कुठे आहे? कुठं? थांबणार आहे मित्राकडे गेलाय काय? सॉरी चुकलं काय काय तर त्याचं घर आहे स्वतःच. नाही सॉरी म्हणजे माहेर आहे काय तिथं? ओके ठीक आहे. म्हणजे काय तर गोळ झालं. मामाचं घर रे. मला पण बुद्धी हलवते लवकर. हा दंडबाई नाही सर मेन मुद्दा ऑनलाईन मध्ये बोल. ऑनलाईन मधले वाले हा व्हॉट इज द एन्झाईम्स? नुसतं तिकीट मग काय नको एक दिवसच घाव का बरोबर. गो डर पण आलो. अरे डोडली पुरगी. हा चौथी सांगता का दोघांच्या पैकी व्हॉट इज द एन्झाईम्स? अथर्व ऑनलाईन मध्ये. हा सुमित भाऊ. आणि कोणी हात वर केला बघू? सुमित भाऊ बोला बघू जरा. अरे वा. Breakdown of source of energy by organism use biocatalysts called enzymes. ठीक आहे ते वाक्य दिलतं आपण. करेक्ट आहे. फूड ब्रेकडाऊन करण्यासाठी ज्या बायो कॅटलिस्टचा यूज करतात त्याला काय बोलतात? एन्झाईम. भरपूर एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये ढिगाण आहेत ढिगाण. एका जरी काम करायचं सोडलं तरी आपली खरं नाही समजून घ्या. वैशिष्ट्य अजून लय बघणार काळजी करू नका. ठीक आहे. तसं तिने काय सांगितलं ज्यावेळेला ही रिएक्शन मांडलेली गेलेली आहे तुम्हाला कन्फ्युज करायला काय वापरतात? वर्ड प्लांट एन्झाईम. आणि प्लांट एन्झाईम कोणता आहे तुमचा? क्लोरोफिल. काय म्हणायचं ठिकाणी? क्लोरोफिल. When 6 carbon dioxide molecules react with 12 H2O in the presence of sunlight and also the chlorophyll. ही जर दोघं नसतील तर दोघांच्यापैकी एक जरी नसला तरी ती रिएक्शन घडवून येणार नाही. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ C6H12O6 plus 6O2 plus 6H2O plus एनर्जी. एनर्जी या फॉर्म मध्ये असणार आहे. दिस इज द प्रोसेस ऑफ अ फोटोसिंथेसिस. हे तुम्हाला मानणं गरजेचं आहे. आता सर लई सोपं आहे. काळजी करू नका. 6 वर्ष झाले एक सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेला नाही. एवढं सोपं विचारत नाही. काळजी करू नका. आता हाय सिलेबसला मग शिकवायला लागतंय. खरं एवढं सोपं काही विचारायचं नाही. ठीक आहे. असं नाही करायला लागतंय. गर्दी काही नशीब सांगतात नाही. सीबीएसई वाले कधी पण डोकं फिरतायचे सांगू शकत. 6 वर्ष झालं याच्यावर क्वेश्चनच नाही. चलो पुढचा. हो लय हळू आलं काय? हळू गेलं काय? ते उजर जाते. हा हो ठीक आहे. आता फोटोसिंथेसिस बघितलं. पुढचा विषय रॉ मटेरियल्स फॉर द फोटोसिंथेसिस. तिकडे जाण्याच्या पूर्वी जरासं माझ्या मते तुम्ही लिहूनच घ्या. हो सगळ्यांनी लक्ष द्या. हा बघा जस्ट आपण आता फोटोसिंथेसिस म्हणजे काय प्रकार बघितला. सिंपल लँग्वेज मध्ये बघायला गेलं तर नथिंग बट द ग्रीन प्लांट युजेस सोलार एनर्जी
to synthesis the organic compounds like a carbohydrate from the inorganic substances like carbon dioxide and water. बरोबर आहे. पुढे in presence of chlorophyll. बरोबर आहे. This process will called as the photosynthesis. आता विषय असा आहे, ज्या पण तुम्हाला फोटोसिंथेसिस प्रोसेस घडवून आणायचे तर त्या टाइमाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड आहेत किंवा त्याला आपण म्हणतो रॉ मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. ह्या मटेरियल शिवाय तुम्ही फोटोसिंथेसिसची प्रोसेस घडवून आणू शकत नाही. सो पहिली रिक्वायरमेंट आहे सनलाईट. मला काय पाहिजे बाबा सुरुवातीला सगळ्यात सनलाईट शिवाय फोटोसिंथेसिस घडवून येत नाही. सेकंड मध्ये मला पाहिजे क्लोरोफिल ऍब्झॉर्ब द लाईट. त्याची डायग्राम दाखवलं इकडे प्लांट मध्ये असं असतंय. दिसतंय का बघा जसं क्लिअरली व्यवस्थित. हे काय आहे तुमचं क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल काय करतं, ही जी सनलाईट आहे ही काय करतं ऍब्झॉर्ब करून घेतं. तिसरं कार्बन डायऑक्साईड एंटर्स थ्रू द स्टोमाटा. जो तुमचा कार्बन डायऑक्साईड आहे CO2 जो कार्बन डायऑक्साईड आहे हा लिव्ह मध्ये जे स्टोमाटा प्रेझेंट आहे स्टोमॅटो थ्रू प्लांट मध्ये एंटर केला जातो. नेक्स्ट वी रिक्वायर water plus dissolved minerals like nitrogen, phosphorus, potassium, etc. are taken up by the roots from the soil. तर ह्या 4 गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला फोटोसिंथेसिस प्रोसेस ऑकर होणार नाही. त्यातली एक जरी गोष्ट नसली तर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रोसेस घडत नाही. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजेच इन अ डे टाइम बिकॉज ऑफ द सनलाईट प्रत्येक एव्हरी प्लांट मध्ये तुम्हाला फोटोसिंथेसिस प्रोसेस पाहायला मिळते. परंतु इन अ नाईट टाइम संध्याकाळी टायमाला सनलाईट त्या ठिकाणी नाही. तर सनलाईटच्या ऐवजी प्लांट काय करतं की तुमचं ऑक्सिजन घेतं. तुम्हाला माहित आहे संध्याकाळी प्लांट काय करतात ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर रिलीज करतात. हे कशामुळं सनलाईट नसल्यामुळे ती प्रोसेस घडवून आणायला प्लांट काय करतात बाहेरून ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडलं जातं. परंतु जर डे टाइम मध्ये जर बघितलं फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये बिकॉज ऑफ द सनलाईट क्लोरोफिल कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांच्यामध्ये काय रिएक्शन घडल्यानंतर त्या ठिकाणी ऍज अ बाय प्रोडक्ट काय बाहेर पडणार आहे तुमचा ऑक्सिजन बाहेर पडणार आहे. क्लिअर. रॉ मटेरियल मध्ये पहिली रिक्वायरमेंट आहे सनलाईट. दुसरी क्लोरोफिल विच इज युज्ड टू ऍब्झॉर्ब द सनलाईट. तिसरं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा प्लांट कडून कसा घेतला जातो लिव्ह वरती जे स्टोमॅटा प्रेझेंट आहे त्या स्टोमॅटा थ्रू तुमचा कार्बन डायऑक्साईड प्लांटच्या आतमध्ये बॉडीमध्ये एंटर करणार आहे. आणि त्यानंतर शेवटचं वॉटर. नुसतं वॉटर नाही, वॉटर प्लस डिझॉल्व्ड मिनरल्स. नुसतं पाणी नसते, वॉटर संग काय असते डिझॉल्व्ड मिनरल्स लाईक नायट्रोजन फॉस्फरस. बरोबर आहे. यांचा यूज पोटॅशियम एक्सेट्रा आर टेकन अप बाय द रूट्स ऑफ द सॉइल. समजला आहे का. ऑनलाईन मध्ये बोला. ओके ठीक आहे लिहून घ्या. डिझॉल्व्ड मिनरल्स पाहिजे इथं. काय पाहिजे डिझॉल्व्ड मिनरल्स. सॉरी फॉस्फरस की आणि पोटॅशियमचा की बस का. वॉटर प्लस डिझॉल्व्ड मिनरल्स. लिहून घ्या व्यवस्थित.